सो हॅलो गायज, गुड इव्हनिंग. ही माझी आजची संध्याकाळ आहे, म्हणजे शनिवारची संध्याकाळ आहे. पाठ दुखते ती गोष्ट वेगळी, हात दुखतोय ती पण गोष्ट वेगळी. पण इथे जे मार्केट लागतं संध्याकाळी, तिथे फिरायला तर जायचं होतं. सो संध्याकाळी मी निघाली होती विमेन्स डे स्पेशल मार्केट बघायला की काय काय आहे आज डोंबिवलीला. सो तुम्हाला पण दाखवता येईल की आज डोंबिवलीमध्ये कुठे कुठे काय काय सेल लागलेला आहे की नाही लागलेला आहे. तिकडे वरती तुम्ही चंद्र बघू शकतात. आणि इथे एका जागेवर मिलनमध्ये थोडंसं विमेन्स डे सेल लागलेला आहे, साडीचा सेल आहे, 50% ऑफ आहे. आणि मी 3-4 दुकानं फिरली, त्याच्यामध्ये 600मध्ये कुर्ती होते कुठे कुठे. सो तिकडे जाऊनच मी बघत होती, पण मला माझा आवडता कलर नाही मिळाला. तो नाही मिळाला तर आपण परत तिथे तोंड बघायला जात नाही, मग परत काय बघायला गेलीच नाही. मग सो मी ॲक्च्युली काहीतरी मॅचिंग घेण्यासाठी थोडंसं बघत होती. पण नंतर तिकडे मला एक ठिकाणी मस्त मॅचिंग पण भेटलं. माझ्या एका ड्रेसवरती मॅचिंग बलून्सचा मला खूप क्रेज आहे, सो मला बलून्स पण दिसले तिकडे. आणि एक अमेझिंग गोष्ट अशी झाली की मला माझी खूप जुनी मैत्रीण भेटली रस्त्यामध्ये. ते सगळं मी शूट वगैरे नाही केलं, पण मी तिच्याशी बोलली आणि ती बोलत होती की मला खूप इच्छा होत होती तुला भेटायची आणि तू मला समोर दिसलीस. सो येस, समटाईम्स इट्स सम पीपल आस्क फॉर you and you meet them. सेम थिंग हॅपन्स विथ मी. माझ्याबरोबर पण अशा खूप गोष्टी होतात की मला एखादी व्यक्ती भेटायची असते किंवा बोलायची असते आणि बरोबर ती माझ्यासमोर दिसते आणि जशी मी दिसली तशी ती उडी मारून माझ्याकडे आली. तर असते काही फ्रेंडशिप्समध्ये असं गोष्टी होतात. आणि ठीक आहे, खूप वर्षानंतर भेटलेली तर थोडं हे झालं, म्हणजे आश्चर्य वाटलं मला ती एकदम अचानक भेटल्यामुळे. पण नंतर ती म्हणाली की आपण एखाद्या संडेला डिसाईड करून व्यवस्थित फुरसतमध्ये भेटू. मग मी पण म्हटलं की येस, कारण आपल्या हातात संडेच आहेत, बाकीचे दिवस आपल्या हातात नसतात. कारण सगळ्या काम धाम छबाच धुममध्ये मला काही वेळ मिळत नाही. सो मी तिला पण सांगितलं की मी आजकाल असं फिरत अशी व्लॉग वगैरे शूट करते. ही तुम्ही बघू शकता डोंबिवली मार्केटची गर्दी आहे. बाजूला सगळं म्हणजे आमचा डोंबिवलीचा पूर्ण कायापलटच केलेला आहे इकडे साधारण. तो सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींची फोटो लावली आहे आणि फोटोच्या खाली वरती बल्ब्स वगैरे लावले. सो डोंबिवलीचा एकंदरीत थोडा, जेवढं आम्हाला माहिती आहे डोंबिवली, तेवढा कायापलट तर झालेला आहे. त्यानंतर मी हे विकत घेतलं माझ्यासाठी. मला अशा गोष्टी विकत घ्यायला खूप आवडतात, ॲटलिस्ट स्पेशल ओकेशन्सच्या दिवशी, कारण मला कोणी हे देत नसतं, पण मी स्वतःसाठी विकत घेते. आता मी हे पुढे जाऊन पण आय थिंक मी हे रुटीन ठेवणार आहे, कारण आय शुड नॉट एक्सपेक्ट एनीवन टू गिव मी एनीथिंग. सो दिस इज़ फ्रॉम मी टू मी. पहले खुद को अच्छे से रखना सीखो, फिर ही दूसरे को खुश रख पाओगे. नहीं तो खुद को खुश नहीं रखा तो दूसरे को खुश रखने का सोच भी नहीं सकते हम लोग. सो येस, अशा रीतीने मी खूप छानरित्या विमेन्स डे सेलिब्रेशन केलं आणि मी आता घरी निघाली आहे. तर मी आता रिक्षा घेतली आहे, तर थोडं रिक्षातून मी शूट करून तुम्हाला एक वेळ दाखवते आहे. विमेन्स डे इज नॉट ओनली अबाउट विमेन हू आर working hard, going to office. It's also about the support they get from the society, they get from their near and dear ones, because of which they can work hard, because of which they can think of being something, because of which they are ambitious, because of which they build themselves. So thanks to anyone who supports women. Anyways, thanks for watching. Keep subscribing. Happy Women's Day.